Hello students, today we all are also going to start our unit number 2, 2.1 comparison. Comparison of fine and interesting poem to our syllabus, and this poem is also very interesting. In this poem, the poet tells to us about the comparison between two things that have some opposite qualities. The poem is also very big, and in this poem the poet tells to us the world is full of opposite and similar and dissimilar things. In the beginning of the poem, or to learn before the poem, we also complete the warming up, the chit chat. What is your favorite color? My favorite color is also red. एखादा विद्यार्थी म्हणेन माय फेवरेट कलर इज ऑल्सो ब्लॅक. व्हॉट डज इट रिमाइंड यू ऑफ? जर तुम्ही म्हणलात माय फेवरेट कलर इज ऑल्सो रेड अँड इट इज ऑल्सो सिम्बॉल द ब्लड. आर यू अफ्रेड ऑफ अ डार्क? व्हॉट डज इट मेक यू थिंक ऑफ? आर यू अफ्रेड ऑफ डार्क? I am not afraid of a dark, and that's why I will not also think of darkness. If you were asked to design a big garden, what will you include in it? जर समजा तुम्हाला एखादं सुंदर जे काही गार्डन बनवायला सांगितलं तर त्यामध्ये तुम्ही कशा कशाचा समावेश कराल? If I were to asked to design a beautiful garden, then I would have include a potted plants or a swing, a beautiful fountain, and a few benches to sit on. त्यानंतर पहा, तुम्हाला इथं एक्सपेंडिंग द वर्ल्ड वेब हे दिलेलं आहे की यामध्ये तुम्ही जोड्यात करायच्यात आणि जेवढे शक्य होईल तेवढ्या वाहनाची यादी तयार करायची आणि त्यापैकी कोणत्याही दोन प्रकारचे जे काय वाहन आहेत ज्याला आपण व्हेकल्स म्हणतो हे निवडायचे. आता वाहनाची यादी जर समजा म्हणलं तुम्ही तर नेम ऑफ द व्हेकल्स, तुम्ही बायसिकल, बुलक कार्ट, कार, बस, ट्रक, मोटारसायकल, स्कूटर, बोट, शिप, ट्रेन, हेलिकॉप्टर, एरोप्लेन कोणतंही एक समजा तुम्ही हे चूज करू शकता नेम ऑफ व्हेकलमध्ये. आणि वर्ड दॅट कॅन बी यूज्ड इन वर्ल्ड वेब, आणि हे जे काही शब्द आहेत हे त्यामध्ये टाकायचे की जे तुम्हाला राईट साईडला शब्द दिसत आहेत की त्यामध्ये हा टेरिफिक, भयंकर, ब्रँड न्यू ब्रँड म्हणलं तरी चालते, कोरा करकरीत, स्लीक SLEEK, स्लीक म्हणजे मऊ आणि चमकणारे, अ टायनी ह्यूज, छोटा भव्य, पॉवरफुल शक्तिशाली, अफोर्डेबल परवडण्यासारखा, अफोर्डेबल म्हणलं तरी चालतं आहे, एक्सपेन्सिव्ह महाग खर्चिक, इझी टू ड्राईव्ह म्हणजे चालवण्यास सोपं वाहन, इको फ्रेंडली पर्यावरणास पोषक, और लक्झरियस आरामदायी, फ्यूल इफिशियंट इंधन कार्यक्षम, फ्यूल म्हणजे इंधन आणि इफिशियंट म्हणजे कार्यक्षम, ॲटोमॅटिक
ॲटोमॅटिक, की ज्याला आपण स्वयंचलित म्हणतो. लेफ्ट हँड ड्राईव्ह, लेफ्ट हँड ड्राईव्ह म्हणजे डाव्या हाताने चालवता येणारं. ऑर दी फास्टेस्ट, अतिशय वेगवान असं चालणारं, स्पीड असणारं. ऑर दी इम्पोर्टेड म्हणा त्याला. इम्पोर्टेड, परदेशातून आयात केलेलं. इम्पोर्ट आहे, एक्सपोर्ट आहे ना, ते इम्पोर्टेड म्हणजे परदेशातून आयात केलेलं. अशा पद्धतीचं इथं तुम्हाला नेम ऑफ व्हेकल, की ज्याला आपण तुमची ड्रीम व्हेकल असंही म्हणू शकतो, त्याविषयी तुम्हाला इथं डिस्क्रिप्शन करायचं आहे. इथं असाही प्रश्न होऊ शकतो तुम्हाला, डिस्क्राईब युअर ड्रीम व्हेकल इन अ फ्यू लाईन्स. तर ही जी काही इन्फॉर्मेशन आहे, ही इन्फॉर्मेशन त्याची यूज, स्पीड, साईज, ओरिजिन, ब्रँड, कलर, शेप, साऊंड, हे सगळे त्यामध्ये पॉईंट आले पाहिजे. डिस्क्राईब युअर ड्रीम व्हेकल इन अ फ्यू लाईन्स, तुमच्या स्वप्नातील वाहनाचे थोडक्यात वर्णन करा. अ फ्लाइंग कार इज माय ड्रीम व्हेकल. अ फ्लाइंग कार, बाय द नेम ऑफ व्हेकल दिलेलं आहे. अ फ्लाइंग कार इज माय ड्रीम व्हेकल. आय विल फ्लाय इन द एअर. I will fly fast and save our time. It is also very fastest. There will be no traffic jam problem. No need to construct a road for it. It will save a fuel and also will be eco-friendly. In this way, this is the information of my dream vehicle. पहा, त्यानंतर इथं तुम्हाला नोट द डिफरन्स बिटवीन ड्राईव्ह अँड राईड. यूज द टू वर्ड्स करेक्टली इन युअर ओन सेंटेन्सेस. आता इथं ड्राईव्ह म्हणजे आपण गाडी किंवा वाहन चालवणे असं म्हणू शकतो. आणि फार झालं तर याचं सेंटेन्स असं होऊ शकतं, माय फादर ड्राईव्हज दी कार with a full speed. The next word is also ride. Ride means to sit down, स्वार होणे. आणि याचं सेंटेन्स, आय डोंट लाईक टू राईड ऑन अ कॅमल, CAMEL. तुम्ही तुमच्या ओपिनियनने काही लिहू शकता. आय डोंट लाईक टू राईड ऑन अ कॅमल. पहा, यानंतर ही जी काय बिग पोएम आहे, कॅनोमस आहे, की अननोन, याला अज्ञात अशा कवीने लिहिलेली आहे. कोण कवी हे काय माहीत नाही आहे. द टायटल ऑफ द पोएम इज ऑल्सो कंपॅरिझन. द टोटल लाईन्स इन द पोएम आर ऑल्सो 30 and the number of stanzas are near about 7. There is no need to check up. Actually, comparison means the two things that have some opposite quality. I had already told you that according to the poet, the world is full of opposite things, similar and dissimilar things. This poem is a comparison between two things that have some opposite quality. किंवा विरुद्ध अर्थी जे काही शब्द आहेत हे यामध्ये जास्त आलेले आहेत, गुणवैशिष्ट्ये आलेले आहेत. आणि या कवितेमध्ये कवीने आपल्या आजूबाजूच्या असंख्य गोष्टीच्या तुलनेत त्यांची वैशिष्ट्ये नमूद केलेली आहेत आणि ती आपल्यालाही अशा गोष्टी शोधण्यास प्रवृत्त करतात. इन द बिगिनिंग जवळपास 14 वर्ड्स आलेले आहेत आणि त्याचं जे काय कंपॅरिझन आहे त्या दुसऱ्या 14 वर्ड्स बरोबर केलेलं आहे. नाव इन द बिगिनिंग ऑफ द पोयम द पोएट टेल्स टू अस द कंपॅरिझन बिटवीन द a space, a sheep and a snail.
इन द बिगिनिंग, सुरुवातीला कवीनं आकाशयानाची तुलना ही गोगलगाईच्या वेगाशी केलेली आहे. फास्ट ॲज अ स्पेस शिप, स्लो ॲज अ स्नेल. फास्ट ॲज अ स्पेस शिप, अवकाशयानाची तुलना. स्पेस शिप इज ऑल्सो फास्ट अँड स्नेल इज ऑल्सो व्हेरी स्लो. म्हणजे अवकाशयानाची तुलना ही गोगलगाईच्या वेगाशी केलेली आहे. म्हणजे इथं स्पीड सांगितलेली आहे, स्पीड. द फर्स्ट टू लाईन्स टेल्स टू अस द इन्फॉर्मेशन ऑफ अ स्पीड. गती सांगितलेली आहे, गती. अवकाशयानासारखे वेगवान आणि गोगलगाईसारखे संथ. संथ म्हणजे हळू. नाव बिग ॲज अ डायनासोर अँड स्मॉल ॲज अ नेल. डायनासोर व नख, नेल, NAIL, नेल. डायनासोर व नख यांच्यातली जी काही तुलना नंतर सांगितलेली आहे, एक विरोधाभास सांगितलेला आहे, अपोजिट क्वालिटी सांगितलेली. डायनासोरसारखे महाकाय आणि खिळ्यासारखे लहान. नेल, त्याला आपण लहान खिळा जरी म्हटलं तरी चालतंय. आकारमानाची तुलना झालेली आहे यांच्यामध्ये. साईज. दीज टू लाईन्स टेल्स टू अस द इन्फॉर्मेशन ऑफ अ साईज. त्याला आकारमानाची तुलना झालेली आहे. नाव फिअर्स ॲज अ टायगर. फिअर्स ॲज अ टायगर, जेंटल ॲज अ लॅम्ब. वाघाची तुलना ही जे काही शेळीचे जे काही कोकरू म्हणतो आपण, मेंढीचं जे काही कोकरू म्हणतो, त्याच्या शांत आणि गरीब कॅरेक्टरबरोबर झालेली आहे. म्हणजे त्याच्या स्वभावाबरोबर झालेली. म्हणजे वाघासारखे उग्र आणि कोकरासारखे शांत. कोकरू हे कसं असतंय, अतिशय जंटल असते, म्हणजे गरीब असते, शांत असते. अ फिअर्स ॲज अ टायगर अँड जेंटल ॲज अ लॅम्ब. अ साऊर ॲज अ लेमन, स्वीट ॲज अ जाम. पहा, वाघासारखे उग्र व कोकरासारखे शांत, याच्यामध्ये कॅरेक्टरिस्टिक्स, स्वभाव याचं वर्णन झालेलं आहे. त्यानंतर सावर ॲज अ लेमन अँड स्वीट ॲज अ जाम. दिस इन्फॉर्मेशन टेल्स टू अस द क्वालिटी ऑफ टेस्ट. याच्यामध्ये टेस्ट म्हणजे चव, चवीची जी काय तर इथं तुलना झालेली आहे की लिंबाप्रमाणे आंबट. जसं आपण सावर ग्रेप्स म्हणतो ना, तसं लिंबाप्रमाणे आंबट आणि मुरंब्यासारखे गोड. किंवा लिंबू आणि जामची तुलना, यांच्या चवीची तुलना झालेली आहे. मीन्स टेस्ट, चव किंवा रुचीची तुलना इथं झालेली आहे. नाव ड्राय ॲज द डेझर्ट, वेट ॲज द सी. ड्राय ॲज द डेझर्ट, ड्राय ॲज द डेझर्ट, ओला आणि कोरडा यांची तुलना झालेली आहे. अँड वेट ॲज द सी, म्हणजे वाळवंटासारखे वृक्ष आणि सागराप्रमाणे आर्द्रता असलेले. वाळवंटासारखे वृक्ष आणि सागराप्रमाणे आर्द्रता असलेले. मीन्स प्रेझेन्स ऑफ वॉटर. दिस इंडिकेट्स टू अस द प्रेझेन्स ऑफ वॉटर. पाण्याचे जे काय अस्तित्व आहे हे तुम्हाला यामधून दिसू शकते. त्यानंतर पहा, ॲज स्क्वेअर ॲज अ हाऊस. अ स्क्वेअर ॲज अ हाऊस अँड राऊंड ॲज अ पी. स्क्वेअर ॲज अ हाऊस, घरासारखे चौकोनी आणि वटाण्यासारखे गोल. राऊंड ॲज अ पी, पी म्हणजे वटाणा, पीनट. अ स्क्वेअर ॲज अ हाऊस अँड राऊंड ॲज अ पी. घर आणि वटाणा यांची तुलना, यांच्यातला जो काही विरोधाभास आहे हा इथं सांगितलेला आहे. आणि हा तुम्हाला शेप, SHAP, शेप म्हणजे आकार किंवा जडणघडण, शेपची जे काहीतरी इंडिकेशन देतो. अ कूल ॲज अ केव, वॉर्म ॲज अ टोस्ट. गुहेसारखे थंडगार आणि टोस्टसारखे जे काय तर गरम. कूल ॲज अ केव, केव म्हणजे गुफा म्हणतो, ऑर टोस्ट यांची तुलना केलेली. केव कशी असते, अत्यंत कूल असते, थंडगार. आणि टोस्ट कसा आहे तर अत्यंत गरम आहे. म्हणजे गुहेसारखा थंडगार आणि टोस्टसारखा गरम.
याचं जर समजा तुम्ही पाहिलं तर तुम्हाला इथं कंपॅरिझन बिटवीन दी टेम्परेचर, तापमान म्हणू आपण शकतो त्याला, तापमान ही क्वालिटी इथं इंडिकेट्स केली जाते. नाव द नेक्स्ट इज ऑल्सो नॉइजी ॲज अ रोड ड्रिल. नॉइजी ॲज अ रोड ड्रिल, क्वाईट ॲज अ घोस्ट. म्हणजे रस्त्यावरील खोदकामाच्या हत्यारासारखे, रस्त्यावरील खोदकामाच्या हत्यारासारखे आणि भूतासारखा गुडगप्प. घोस्ट म्हणजे भूत म्हणतो आपण त्याला. नॉइज ॲज अ रोड ड्रिल म्हणजे आवाज आणि शांतता ही भूतासारखी. नॉइज ॲज अ रोड ड्रिल अँड क्वाईट ॲज अ घोस्ट. इथं साऊंड आलेला आहे म्हणजेच ध्वनीची तुलना आहे. ध्वनी इथं सांगायचं आहे, साऊंड. त्यानंतर पहा स्ट्रॉंग ॲज अ ऑक्स. ऑक्स म्हणजे बैल, बैलासारखे बलवान, स्ट्रॉंग. तर बैलाची जी काही तुलना आहे, कंपॅरिझन आहे, हे मांजरीच्या पिल्लाबरोबर केलेली आहे. स्ट्रॉंग ॲज ॲन ऑक्स, वीक ॲज अ किटान. वीक म्हणजे अशक्त म्हणायचं नाही, नाजूक म्हणायचं त्याला फार झालं. म्हणजे बैलासारखे बलवान आणि मांजराच्या पिल्लासारखे नाजूक. स्ट्रॉंग ॲज ॲन ऑक्स, वीक ॲज अ किटान. म्हणजे धिस इंडिकेट्स टू अस अ फिजिकल पॉवर. शारीरिक जी काही शक्ती आहे त्यांच्यामधली ऑक्स आणि जे काही किटन यांची तुलना ही होऊ शकत नाही, पण कवीनं इथं दिलेली आहे आपल्याला. नाव हार्ड ॲज अ रॉक, सॉफ्ट ॲज अ मिटन. MITTEN. हार्ड ॲज अ रॉक, खडकासारखा कठीण. आणि जे काय मोजे म्हणतो आपण त्याला, की त्या मोज्यासारखा मुलायम. म्हणजे फर्मनेस, घट्टपणा, मृदू आणि कठीणपणा यांच्यात खडक आणि हातमोजा यांच्यातली कंपॅरिझन आहे. त्यानंतर पहा डार्क ॲज अ ट्युनल, लाईट ॲज द मून. म्हणजे चंद्राचा प्रकाश आणि जो काय दुपारचा अंधार, नाईट टाईम ऑर मिडनाईट, मध्यरात्रीचा अंधार. म्हणजे बोगद्यासारखे अंधकारमय किंवा बोगद्यासारख्या अंधारमय आणि चंद्रासारखे प्रकाशमान. अँड धिस शोज टू अस द ब्राईटनेस. याच्यामधून तुम्हाला तेजस्वीपणा ही क्वालिटी दिसते. डार्क ॲज अ ट्युनल, लाईट ॲज द मून. नाईट टाईम मिडनाईट. नाईट टाईम मिडनाईट. डे टाईम नून. म्हणजे रात्रीच्या वेळेची जे काही मध्यरात्र आहे, चंद्राचा प्रकाश, आणि रात्रीचे जे काही वेळ आहे याच्यामधले जे काय दिवसामधली जे काय दुपार आहे याची तुलना केलेली आहे. अँड धिस इंडिकेट्स टू अस अ पीक, पीक म्हणजे कळस, और अ झीनत, ZENITH, चरमसीमा म्हणतो आपण त्याला. म्हणजे रात्रीच्या वेळेची मध्यरात्र आणि दिवसामधील दुपार याच्यातली जी काय कंपॅरिझन आहे, नाईट टाईम मिडनाईट, डे टाईम नून यांच्याबरोबर केलेली आहे. टॉल ॲज अ जाईंट म्हणजे राक्षसासारखे बलाढ्य किंवा ताडमाड. टॉल उंच, टॉल ॲज अ जाईंट अँड शॉर्ट ॲज ॲन इल्फ. आणि परीसारखे जे काय तर इवलेसे. टॉल ॲज अ जाईंट म्हणजे राक्षस आणि जे काही परी आहे किंवा एखादा आपण बुटका मनुष्य म्हणतो यांच्या हाईटची तुलना केलेली आहे, उंचीची तुलना केलेली आहे. नाव अ क्रुक्ड ॲज अ माउंटेन पाथ, CROOKED. क्रुक्ड ॲज अ माउंटेन पाथ, अ स्टेट ॲज अ सेल्फ. म्हणजे डोंगरातील जे काय वळणदार मार्ग आहे, डोंगरातल्या रस्त्याप्रमाणे, डोंगरातला जो रस्ता आहे नागमोडी आणि जे काय लाकडाची फळी यांच्यामध्ये सरळ अशी कंपॅरिझन केलेली आहे
की ही कंपॅरिझन आपल्याला फॉर्म म्हणजे त्यांचा जो काय आकार आहे हे आकार इंडिकेट्स करते. द वर्ल्ड इज फुल ऑफ अपोजिट्स. द वर्ल्ड इज फुल ऑफ अपोजिट्स. द वर्ल्ड इज फुल ऑफ अपोजिट्स, सो थिंक ऑफ सम युअर सेल्फ. की जगामध्ये सर्व विरोधाभास आहे, म्हणून तुम्ही जो काही स्वतःविषयी विचार करा. या जगात आहेत विरुद्ध गोष्टी अगणित, आणि तुम्हीही शोधाल तर सापडतील अनेक. असा याचा शब्दशः जर काय मिनिंग म्हटलं तर काही चूक ठरणार नाही. पहा, थोडी डिफिकल्ट कविता आहे. इट इज युअर रिस्पॉन्सिबिलिटी टू राईट डाऊन दी होल वर्ड and also the adjectives. Actually the questions and answers are also very easy, but the poem is also very complicated. That's why write down the poem, read or recite the word, and then prepare the questions and answer. I can send you a well homework tomorrow. Okay. We shall stop here and let us continue the next lecture.